नमस्कार मित्रांनो, आज म्हाळ होता आमच्याकडे. तर सकाळचं आमचं जे कार्यक्रम होतं पिंडदान वगैरे ते सर्व झालेलं आहे आणि लोक तृप्त होऊन जेवून अगदी सर्व गेलेली आहेत. वाडी वगैरे गायीपासून सर्वांना वाडी नैवेद्य दाखवून झालेलं आहे. आता तुम्हाला जो ढोलाचा आवाज येत असेल तर आत्ता आमच्याकडं म्हणजे आमच्या ह्याच्यात जी रात्री देवाची आरती करतो आम्ही पारंपरिक झगे घालून, आम्ही पारंपरिक जे चपाई नृत्य किंवा ज्याला गजानृत्य म्हणतात ते करतो आम्ही. त्याचा आता हे आमच्याकडे चालू आहे. आता संध्याकाळ रात्र झालेली आहे आणि अलीकडचे पलीकडचे आमच्या वाडीतली सगळी मंडळी आता आलेली आहेत. जी काय आता शिल्लक आहे तिथे गावाला, बरीच जण मुंबईला गेले ते आता दसऱ्याला येणार. दसऱ्याला हा आमचा खूप मोठा खेळ असतो. आता जी मंडळी आमची आली आहेत ते आता आम्ही इथे गजानृत्य आता खेळ करणार आहे. तो तुम्हाला दाखवतो कसा असतो तो खेळ. पारंपरिक आमच्या समाजातला तो खेळ आहे. एक ती प्रथा आहे, ती जपायला लागते आम्हाला. ते आमच्याकडे कुठलाही कार्यक्रम असला की आम्ही ते करत असतो, म्हणजे ते नृत्य करत असतो. आणि ते नृत्य ते झगे घातलं की म्हणजे देवाचं असतं ते, म्हणजे आमची धारणा आहे, त्याच्यावर श्रद्धा आहे खूप. आणि ते देवाचे झगे किंवा देवाचं वस्त्र म्हणून आम्ही ते परिधान करतो आणि त्याच्यावर नृत्य वगैरे करतो, जे आमचं पारंपरिक नृत्य असतं ते. आणि देवाचं जागर करतो आम्ही, देवाच्या नावाने जयघोष करतो. आणि ज्यावेळी नृत्य करून झाल्यानंतर थोडासा खेळ करून झाल्यानंतर जेव्हा आरतीचं ताट येतं देवाच्या खोलीतून, जेव्हा आरतीचं ताट येतं त्या आरतीच्या ताटाला धरून आम्ही पुन्हा देवाचा जयघोष करतो. आणि तो जयघोष करता करता जी काही लोक असतील किंवा जी काही माणसं असतील त्यांच्या अंगावर ना काही वारी संचार होतात, म्हणजे वारीसूत्र येतात, संचार येतो त्यांच्या अंगावर. तो संचार बघायला खरंच खूप मजा येते. आणि म्हाळाला का घालतात तर जे आपली लोक गेली आहेत म्हाळाला किंवा कार्याला म्हणा, जे का घालतात हे नृत्य, आमची जी काही घरातली व्यक्ती किंवा घरातली लोक जी काही मयत झालेली आहेत ते त्या संचार रूपाने तरी कुटुंबाच्या कुठल्या व्यक्तीच्या अंगात संचार करावा आणि आपल्याला आशीर्वाद द्यावा, मार्गदर्शन द्यावं, हा त्यामागचा हेतू असतो. आणि बऱ्याच ठिकाणी वाढतात. त्याच्यात किती श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या गोष्टीत मी जात नाही, तो वेगळा विषय. पण श्रद्धेचं आमचं एक हे आहे आणि ते आवड आहे आम्हाला त्या गोष्टीची. तर ते आता आम्ही करणार आहे. तुम्हाला दाखवतो कसं आहे. वारं येईल नाही येईल तो पुढचा प्रश्न आहे, कारण आम्ही पण घरातलं पूर्ण कुटुंब आलेलो नाही. वडील वगैरे माझे मुंबईला आहेत. आता आम्ही चालू करतोय खेळ. तुम्हाला दाखवतो मी कसा असतो, काय असतं ते. थोडक्यात जास्त नाही दाखवता येणार मला, पण थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो. तुमच्याकडे ना आजोबा झालेत ना, किती लूज होता बघ ते मोठे म्हातारी. आणि जे आजोबा नाही झालो ना तो म्हातारू ना, वयस्कर नाही, जे म्हातारे आहेत ना त्यांना पहिले वाकवायची थोडी. आता तुमची गावतोय मी रे तर आता ढोल वडून झालेला आहे आमचा, म्हणजे लूज झाला होता तो टाईट केलाय. हा एक ढोल. काका झगे घालून घ्या. काय माहिती काकाचा घ्या ना बांधायला. उचल बघू कोण उचलतो. उचल बबल्या, हात खाली घे, हात चेप. हा शाबास. उचल बघू, चल बघू, चल उचल 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 हात उचल. झाला उचल. उचल उचल. शाबास शाबास. वर शाबास. वर जोर लाव. हा उचल. हा वर 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 घे. वर घे. घे घे घे. वर घे. वर घे. घे वर. झाला संपली. लोक खाली. बघू चल. बबल्या चेपुंदर. हात घालायला द्यायचं नाही ना. अरे असं सरकत जाणार, बाकी काय. सरकलं तरी चालेल. तुला तो पोटावनी उलटा पडून घेणार.
हात त्याला घालायची खिच्याचं घट करायची चिकून. आता ते तुला कसं उचललं अजिबात जमीन सोडायची नाही. थोडा काका वाजव ना ते ढोल वाजवू ना ते वाजव ती चाल वाजव ती चाल
माझ्या कान्याले घरायो रे बाहेर तुम्ही पण आला असा तू पण आज काका त्याची जाणी पुरवणी करून आज एक नाही दोन नाही आज 12 जण एकाला सुद्धा मार्ग का नाही का मार्ग मिळत नाही एकाला सुद्धा जुनी गेली तर गेली तर नवीन सुद्धा गेली ती पण कशी आला माझी आई माझी गादीची पांड माझी आई. आज माझी आई तुझी ती उभी आहे. होय माझी आई. आज माझी आई पाक तो माझी आई पाक गंग घातलं होय माझी आई. माझी आई त्याच्यात काहीतरी चूक झाली असं होय माझी आई. आई तू गंग जाळ करू होय माझी आई. आई होता तो त्याचा पुरावा उभा हे दिव्या. करू. काही त्याच्यात माझी आई काय खळलं गुतला असं होय माझी आई. आई माझा आई काय डाव पुढं राहिला होय माझी असं आई. आई कोण माझी आई आज काळोखात राहिला होय माझी असं आई. असं तर माझी आई तू उजेडात घेऊन होय यावं माझी आई. असलेल्या लेकरांची माझी आई तू पोटाळावी होय माझी आई. टाकलेल्या शब्दाला दावलेल्या आकेला होय माझी आई. आई तिथं तू उभी राहू होय माझी आई. आई येईल उडून त्याला घालावा तू पाडू होय माझी आई. मधल्याला त्याचा शब्द तू खरा करावा होय माझी आई. आई मग त्याच्या वसाचे काय म्हणायचं असलेला परिपूर्ण तू करावा होय माझी आई. आई त्याची हानी नुकसानी होती होय माझी आई. कशा रीतीत होती कशा वाद्या दुश्मनाने सोडली होय माझी आई. आई असल त्याचं उठवणीचं असल गाडणीचं असल कुणी सोडलेलं होय माझी असल आई. आई या शिमेतनी बाई त्या शिमेत तू फेटाळून द्यावी होय माझी आई. लागलेली रोगराई माझ्या आई तू झाडून काढावी होय माझी आई. झाडून काढून माझ्या आई तू त्याच्या बाहेर लोटावी होय माझी आई. असलेल्या माझ्या आई वासांना तू पोटाळावी आपल्याला भाग्याला माझ्या उभी राहावी राखण राखावं जर तू सांभाळ करून बरं कर. तर मित्रांनो आता आमचं म्हाळाचं काम पूर्ण झालेलं आहे. रात्रीचा जो आमचा खेळ होता किंवा आरती होती ती सुद्धा करून झालेली आहे. 2-3 वारी आली त्यांचे आम्ही दर्शन घेतले पाया पडलं आणि आता आमचा खेळ झालेला आहे. आवाज थोडा माझा बसलेला आहे. आता दसऱ्याबद्दल किंवा या खेळाबद्दल जी आहे ती माहिती मी तुम्हाला दसऱ्यामध्ये आमचा परत खेळ येणार आहे अजून 9-10 दिवसांनी त्यावेळी तुम्हाला मी सांगेनच. आणि माझ्या अगोदरच्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पण मी त्या खेळाबद्दल किंवा दसऱ्याबद्दल आमच्या माहिती सांगितलेलीच आहे. ती व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवर नक्की बघा. तुमचा निरोप घेतो. आता व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असाच आपल्यासोबत कनेक्ट राहा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघता येतील. धन्यवाद.